1660 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी अंजनवेलचा किल्ला आणि गोवळकोट हे 2 किल्ले ताब्यात घेतले. अंजनवेलच्या किल्ल्याला गोपाळगड असं नाव दिलं आणि गोवळकोटला गोविंदगड असं नाव ठेवलं प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी. नंतर संभाजी महाराजांच्या काळात हा किल्ला जंजिऱ्याच्या सिद्धीने जिंकून घेतला. पुढे चिमाजी अप्पांच्या कालावधीत हा किल्ला चिमाजी अप्पांनी जिंकून घेतला आणि त्यावेळेला सिद्धी 7 हा या किल्ल्याचा किल्लेदार होता आणि या लढाईत जवळपास 1300 सिद्धीची माणसं ठार झाली आणि मराठ्यांची 700. आणि त्यानंतर हा किल्ला सिद्धीच्या ताब्यात राहिला, कारण त्यावेळेला जो तह झाला त्या तहामध्ये हा किल्ला सिद्धीने आपल्या ताब्यात ठेवला. तर असा हा गोवळकोट उर्फ गोविंदगड चिपळूण. या ठिकाणी पहा तत्कालीन तोफा ठेवलेल्या आहेत. हे पाण्याचं टाकं आहे. ही गडाची मध्यभाग आहे. या ठिकाणी किल्लेदार आणि किल्ल्याची शिबंदी असणार. हे मुख्य किल्लेदाराच्या घराचं चोत्याचं ठिकाण आहे. तो जो रस्ता आहे या ठिकाणून खाली येऊन करंजेश्वरी देवीच्या तिथून आपण वर चढत येऊ शकतो. हा गोविंदगडावरील तत्कालीन सोन्याचा घाणा आहे. गडाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारा चुना हा या ठिकाणी बनवला जात असे. असं हे ऐतिहासिक स्थळ आहे गोवळकोट उर्फ गोविंदगड. आता संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे या ठिकाणावरून आपल्याला वशिष्ठी नदीच्या पात्राच्या पार्श्वभूमीवर अत्यंत सुंदररित्या सूर्यास्त पाहायला मिळणार आहे. हे गोविंदगडाचं उत्तरेकडील प्रवेशद्वार आहे. सध्या हे प्रवेशद्वार बंद आहे, म्हणजे खालून या ठिकाणी वर चढून येण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. जास्तीत जास्त पर्यटक किंवा गडप्रेमी हे करंजेश्वरी देवीच्या मंदिराच्या पासून या ठिकाणी येतात. या ठिकाणावरून आपण बुरुजावर चढून जाऊया.